माझ्या शिवतंत्र परिवारातील सदस्यांना तसेच माझे गुरु प्राध्यापक विजयजी तनपुरे सर यांना मानाचा जय शिवराय. मला व्हिडिओ करण्याचं कारण की मी 2021 साली ज्यावेळेस भाषण शिकण्याची मला आवश्यकता होती आणि मी राजकीय सामाजिक जीवनात असल्यामुळे मला भाषण करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी ह्या फेसबुकवरच्या ॲडवरील नंबरवर संपर्क साधून सरांशी संपर्क साधला. त्यावेळेस सरांनी 3 दिवसाचं शिबिर राहुरी येथे आयोजित केलं होतं. मग मी मोठ्या उत्साहानं राहुरी येथे गेलो. पहिल्यांदा राहुरी शिबिरात फक्त 4च विद्यार्थी आम्ही होतो चालू केल्यानंतर. आणि आम्हाला गेल्यानंतरच पहिला अनुभव आला की सर मी पहिल्यांदाच 3 दिवसीय शिबिरासाठी आमचे मोबाईल आमच्यापासून वेगळे करण्यात आले. ते त्यावेळेस सरांना माहीत होतं की मोबाईलचे दुष्परिणाम भविष्यात काय होणार आहेत आणि ते आता मी अनुभवतोय. 3 दिवस आमच्यापासून मोबाईल लांब होता. ती मोठी शिकवण. आज मी 3-3, 4-4 तास मोबाईलशिवाय निवांत राहू शकतो. आणि त्या शिबिरात आम्हाला शिकविण्यात आलं की लोकांशी सतत कनेक्ट राहता आलं पाहिजे, लोकांशी संपर्क साधता आला पाहिजे, लोकांशी बोलता आलं पाहिजे आणि त्याचा आज फायदा होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौन. राजकारणात मौनाला खूप मोठं महत्त्व आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांच्या मौनात इतकी ताकद आहे की पत्रकार पवारसाहेब कधी काय बोलणार याकडे कायम त्यांचं लक्ष असतं. आणि त्याच पक्षाचा मी युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष धाराशिवचा युवक शहराध्यक्ष आहे, रणवीर इंगळे. आणि त्यावेळेस मी शिबिराला त्यावेळेस मी साधारण कार्यकर्ता होतो. पण ह्या शिबिरातून आल्यापासून माझा आत्मविश्वास इतक्या उंचीवर पोहोचला की मी आज इथपर्यंत पोचलो, शहराध्यक्षपदापर्यंत. माझं एम खूप मोठा आहे राजकारणातील आणि त्याचा फायदा या आत्मविश्वासामुळे होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन संस्कृती. मला कुठलं पुस्तक वाचायचं म्हणलं तर 15-20 मिनटाच्या वर मी वाचू शकत नव्हतो. मात्र आज साधारणतः मी 250 ते 300 पुस्तकं वाचून काढले शिवशाहू फुले आंबेडकरांचं. आणि वाचनाशिवाय आपल्याला बोलता येत नाही. वाचल्यानंतरच आपल्याला शब्दाचा संग्रह, आपल्याला माहितीच्या आधारेच आपण भाषण करू शकतो. त्याच्यामुळे तिथं तो एक चांगला गुण माझ्यात निर्माण झाला. आणि ऐकण्याची मानसिकता म्हणजे मी कुठल्या व्याख्यानाला गेलो तर कुठल्याही विषयावर व्याख्यान असू द्या, मी 2-2, 3-3 तास मी जागेवर चालत नाही. पहिलं 15 मिनटं बसत नव्हतो. मात्र त्या शिबिरातून आल्यापासून मी 2-2, 3-3 तास हालत नाही. कारण की ऐकल्यानंतरच आपण बोलू शकतो. हा अनुभव एक मोठा आहे आणि तो मला त्या शिबिरातून आल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त आवड निर्माण झाली. आणि शक्य झालं ते ह्या शिबिरामुळं. आणि सरांनी 7 ऐश्वर्य सांगितले. ते आजही मला माहिती 7 ऐश्वर्य आहेत. त्याच्यातली काय मी फॉलो करत असेल काय नाही. मात्र जी फॉलो करतो ती इमानी बारीक फॉलो करतो. त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत या उंचीपर्यंत पोहोचतो आहे. आज मी रोहितदादा पवार आणि रोहितदादा पाटील यांच्यासोबत काम करतो आहे. मी हा कॉन्फिडन्स कुठून आला, एवढा आत्मविश्वास कुठून आला, तर ह्या शिबिरामधून आल्यामुळं मी आज थोडं बोलू शकतो. माझे विचार, माझी पक्षाची हे धोरणं मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज सभामध्ये बोलू शकतो, आज कॉर्नर सभामध्ये बोलू शकतो. मी पक्षाच्या विधानसभा, लोकसभा असो त्यावेळेस मी भाषण देतो. इतकं कॉन्फिडन्स मला त्या शिबिरातून आलेला आहे. त्यामुळं सरांचं शिबिर म्हणजे एक आपल्यासाठी चांगली पर्वणीच आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी, मला तर वाटतं मी अजूनही सरला भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, योग निद्रा नावाची सरांकडे अशी एक गोष्ट आहे ती जादूची काठीच असल्यासारखी आहे. लोक जे म्हणतात का 16-16, 18-18 तास मी काम करतो. 18-18 तास म्हणजे काम केल्यानंतर म्हणजे राहतात किती 6 तास. माणसाला झोप जास्तीत जास्त कमीत कमी 8 तास तर पाहिजे. मग ही कसं करत असतील तर मला वाटतं साहजिकच ह्या योगनिद्रेच्या ह्या योगनिद्रा जी आहे, सरांनी जी योगनिद्रा दिलेली आहे, 1 तास योगनिद्रा केल्यानंतर साधारणतः 6 ते 7 तास झोप घेतल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि आपल्याला तेवढी तरतरी येईल. ही स्वतः सरनी बनवलेला आहे. सरांकडे खूप ऐकायला आहेत. सर खूप मोठे मार्गदर्शक आहेत.
आणि त्यांच्यामुळंच आज इतका आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि व्यवसायाच्या बाबतीत बोललं तर आज मी 2 हॉस्टेल चालवतो धाराशिवमधून, बॉईज हॉस्टेल. छत्रपती बॉईज हॉस्टेल नावाचं माझं 2 हॉस्टेल आहे सध्या आणि उत्तम प्रकारे चालवतो. आणि आत्मविश्वास असल्यामुळं एका विचाराशी संलग्न राहण्याचा मी इथून शिकलो आहे. मग शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असल्यामुळं मी माझ्या ह्या बाजूला आहे, विरोधी बाजूला आहे. आणि मी नगरपालिका निवडणुकी लढवलेली आहे यावेळी. भलेही पराभव झाला पण मी किंचितही खचलो नाही, कारण की आत्मविश्वास तेवढा त्याच वेळेस मिळालेला आहे. आणि त्यापासून सातत्य ठेवलं, कामात सातत्य ठेवलं. फक्त काय झालं, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आता कसं आहे, सध्या वातावरण धनशक्तीचं असल्यामुळं सध्या मी पैशाच्या बाबतीत कमी पडलो. मात्र पुढच्या 100% मी नगरसेवक, नगराध्यक्ष झालेला दिसेल, हे मात्र 100% आहे. कारण की माझं ध्येय खूप मोठं आहे आणि आत्मविश्वास त्यावेळेस मिळाल्यापासून मी माझ्या ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय मी कधीही मागं हटणार नाही. आणि हा कॉन्फिडन्स फक्त ह्या शिवतंत्र परिवारापासून मिळालेला आहे. आणि सगळ्यांना एकच सांगणं की शिवतंत्र परिवार म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराज अंगीकारणं म्हणजे फक्त जयंत्या वगैरे काही नाही. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यानंतर माणूस कधीही पराभूत होत नाही. हे ज्याला समजलं तो कधीही पराभूत होणार नाही, कधीही नर्वस न होता आपल्या ध्येयापर्यंत 100% पोहोचणार म्हणजे पोहोचणार. हा आत्मविश्वास मी ह्या शिबिरातून घेतलेला आहे आणि मी माझे येथपर्यंत पोहोचणार. आणि विजयजी तनपुरे सर जे माझे गुरु आहेत, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत असेल आणि आपल्या सर्वांसोबत असेल. आज मी वाचनामुळे मी अर्धा तास, पाऊण तास सहज बोलू शकतो कुठल्याही विषयावर. विचार काय असतात, पुस्तकाची मांडणी काय असते, लोकांचे महापुरुषांचे विचार काय होते, ते आचरणात आणल्यानंतर आपल्यात काय बदल होतो, आपल्यात कॉन्फिडन्स किती येतो, आपण काय करायला पाहिजे, काय चांगलं काय वाईट, हे सगळ्या ह्या गोष्टीमुळं कळतं. आणि हे केव्हा कधी साध्य झालं की मी ह्या शिबिरातून आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. नाहीतर अगोदर खूप म्हणजे मलाच माहीत नव्हतं की मी आज इतका म्हणजे वाचनाला बसतो तर मी 2-2 तास वाचन करतो मी कंटिन्यू. म्हणजे इतकी कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्यावेळेपासून आलेला आहे. त्याच्यामुळं मी आज कुठंही मागं पडणार नाही. आणि हे शक्य होतं आहे तर शिवतंत्र शिबिरामुळे शक्य झालं. आत्मविश्वास पूर्ण उंचीवर आहे आणि कायम राहणार. आणि मी राहुरीला आल्यानंतर 100% सरांची भेट तर घेणारच. सर 100% सरच्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहणार. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण संपर्कात राहू, 100% संपर्कात राहू. सरच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी असतो, फक्त वेळेअभावी जरा नाही बघतो व्हिडिओ. मात्र 4 विद्यार्थ्यापासून चालू झालेला सरांचा हा शिवतंत्र परिवाराचा प्रवास आज हजारो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि हजारो लोक चांगल्या आत्मविश्वासानं बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळं शिवतंत्र परिवार आपण राहू, एकमेकाशी कनेक्ट राहू आणि सरांचे कायम आपण ऋणी राहू. जय शिवराय.